नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। नवीन VB रामजी योजना ही रद्द करण्यात यावी या संदर्भात आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जी जुनी योजना होती तीच सुरू ठेवा या संदर्भात आज सोनवणे साहेब व लोंढे यांना तसेच कम्युनिस्ट चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा याला रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार विधेयक आणण्याचं केंद्र सरकारच्या बद्दल आज आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, पुरोगामी विचार मंच स्ट्रॉंगली निश्चित करत आहोत। आज आम्ही पाटील साहेबांना मेमोरेंडम दिलेला आहे। या कायद्यातून महात्मा गांधीचे जाणीवपूर्वक नाव वगळण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे हा कायदा मोडीत काढून आपल्याला नवीन विधेयक आणण्याचा प्रयत्न करतायत। हा विधेयक आला तर कामगारांना रोजगार मागण्याचा जो हक्क आहे तो हिरावला जाणार आहे आणि मजुरांना कंत्राटद्वारा किंवा स्थानिक प्रशासन व जमीनदार यांच्या दयावर जगावं लागणार आहे। मनरेगाची कोविड काळात भारतीय लोकांना किती मदत झाली हे कदाचित केंद्रीय सरकार विसरून गेलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पूर्वी मनरेगा हे पूर्ण केंद्रीय सरकाराच्या आवाक्यात होतं। आता 40% कॉन्ट्रिब्युशन हे आपल्याला राज्य सरकारला द्यावं लागेल। त्याच्यामुळे हा आर्थिक लोड सर्वसामान्य माणसांवर येणार आहे। धन्यवाद। हा जो कायदा आणला याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असेल? हा कायदा आणला म्हणजे एकीकडे महात्मा गांधीचं नाव बाजूला सारून जय श्रीराम या माध्यमातून तो कायदा आणलेला आहे। त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि यामध्ये मनरेगामध्ये जो आपला रोजगारचा दर आहे हा 700 रुपये असावा अशी आमची मागणी आहे। परंतु केंद्र सरकारने आज विकीला महागाई वाढलेली आहे। आज खर्चाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे सर्व असताना आज त्याची 200-300 रुपयामध्ये जो रोज त्यांनी ठरवलेला आहे, तरी आमची मागणी आहे की या माध्यमातून कमीत कमी किमान 700 रुपये रोजगार हा ग्रामीण भागातील कामगाराला मिळावा अशी एक मोठी मागणी आहे आणि हा कायदा रद्द व्हावा। बहुमताच्या जोरावर यांनी जरी हा कायदा संसदेमध्ये पारित केला असेल तरी आमची याला पूर्णपणे आम्ही त्याचा निषेध करीत आहोत। यावेळी धुळे जिल्ह्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज संसदमध्ये झालेला कायदा हा रद्द करण्यात यावा या संदर्भात प्रतिक्रिया दिली। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी24 पेड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।